Hello friends, good morning. Today we are going to learn unit number 2nd, lesson number 2.5, learn yoga from animals. In last video we start to learn this lesson and we learn about Bhujangasan and Sihasan. In today's video we learn Marjayasan, Marjayasan means Manjarasan, Garudasan and Ustrasan. Marjayasan means cat pose, Garudasan means eagle pose and Ustrasan means camel pose. So take out your books and let's start. Marjaryasans is a very popular cat pose. This too is a simple asana for beginners that stretches the muscles of the abdomen and the neck back. Marjaryasans should be part of your morning yoga routine as it will gently stretch your muscles and get rid of any body ache. तर बघा मुलांनो काय झालेलं आहे, हे जे मार्जरासन आहे या आसनामध्ये ही एक फेमस अशी कॅट पोज आहे. तुम्ही बऱ्याच वेळा कॅट पाहिली असेल आणि कॅट जेव्हा शांतपणे झोपलेली असते आणि ती झोपल्यानंतर जेव्हा ती जागी होते, जागी झाल्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की कॅट काय करते, तिचे जे चार जे तिचे पाय आहेत ते पूर्ण पाय स्ट्रेच करते आणि तिचा जो बॅकचा भाग आहे म्हणजे तिचा पोटाचा आणि पाठीचा जो भाग असतो ती पूर्णपणे उंचावरती उचलून धरते. या ठिकाणी तुम्हाला पिक्चरमध्ये फोटोग्राफमध्ये तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारे ही कॅट पोज आहे. दिस टू इज अ सिम्पल आसन फॉर बिगिनर्स. जे बिगिनर्स लोक आहेत ज्यांनी सुरुवातीलाच आसनं करायला घेतलेले आहे त्यांच्यासाठी हे अतिशय सिम्पल असं आसन आहे की ज्या आसनामुळे स्ट्रेचेस द मसल्स ऑफ द ॲबडोमेन. ॲबडोमेन म्हणजे पोट, छाती आणि शोल्डर यांचा जो भाग आहे त्याला ॲबडोमेन म्हणतात. तर ह्या ॲबडोमेनचा जो भाग आहे तो भाग आणि तुमचे जे बॅकचे मसल्स आहे, बॅक म्हणजे पाठ, कंबर, हे जे तुमचे मसल्स आहे हे मसल्स काय होतात त्याच्यामुळे त्यांना स्ट्रेच मिळतो. या कॅट पोज शुड बी पार्ट ऑफ युअर मॉर्निंग योगा रुटीन. तुम्हाला जर हे आसन करायचं असेल तर मॉर्निंगचं जे योगा रुटीन आहे या योगा रुटीनमध्ये तुम्ही मॉर्निंग टाईममध्ये हे आसन तुम्ही करू शकता. ॲज इट विल जेंटली स्ट्रेच युअर मसल्स अँड गेट रीड ऑफ एनी बॉडी एज. आणि तुमचे मसल्स यामुळे स्ट्रेच झाल्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या बॉडी पेनपासून आराम मिळू शकतो. म्हणून शक्यतो हे आसन सकाळी केलं तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो. तर ह्या आसनाच्या स्टेप्स काय ते पाहूया. स्टार्ट ऑन युअर हँड्स अँड नीज सो दॅट युअर बॅक इज रेज इन अ टेबल टॉप पोझिशन. आपल्या हातांपासून आणि गुडघ्यांपासून सुरुवात करायची आहे. स्टार्ट युअर हँड्स अँड नीज. तुमचे हात आणि गुडघे तुम्ही जमिनीला टेकून ठेवायचे आहेत. सो दॅट युअर बॅक इज रेज इन टेबल टॉप पोझिशन. की तुमची जी पाठ आहे ती पाठ टेबल टॉप म्हणजे टेबल जसा दिसतो त्या पद्धतीने टेबलवर एखादी वस्तू ठेवल्यानंतर तसं तुमच्या पाठीवर सुद्धा एखादी वस्तू जर ठेवली तर ती व्यवस्थितपणे बसली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे गुडघे आहेत ते गुडघे आणि तुमचे हात जमिनीला टेकवून ठेवायचे आहे आणि तुमचा जो पाठीचा भाग आहे तो पाठीचा भाग टेबल टॉप पोझिशन पद्धतीने तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. मेक शुअर दॅट युअर नीज आर पोझिशन्स डायरेक्टली बियोर युअर हिप्स. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचे जे नीज आहे म्हणजे गुडघे, ते गुडघे तुमच्या बरोबर हिप्सच्या खाली, एकदम त्या हिप्सच्या खाली पोझिशनला डायरेक्टली असले पाहिजे. युअर रिस्ट, एल्बो अँड शोल्डर शुड बी इन लाईन. तुमचे रिस्ट म्हणजे मनगट, तुमचे एल्बो आणि तुमचे शोल्डर एका लाईनमध्येच असले पाहिजे. अँड परपॅन्डॅक्युलर टू द फ्लोअर. आणि फ्लोअरला ते परपॅन्डॅक्युलर मीन्स समांतर असले पाहिजे. सेंटर युअर हेड इन अ न्यूट्रल पोझिशन विथ युअर आईज लुकिंग ॲट द फ्लोअर. तुमचं जे हेड आहे ते एकदम व्यवस्थित न्यूट्रल पोझिशनमध्ये ठेवायचं आहे. विथ युअर आईज लुकिंग ॲट द फ्लोअर. खालच्या बाजूला झुकवून द्यायचं आहे आणि तुमच्या डोळ्यांनी जमिनीकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. 4 नंबरला आहे ॲज यू एक्झेल. हळूहळू श्वासोच्छवास घ्यायला सुरुवात करायची आहे. श्वास सोडायचा आहे. स्मूथली आर्च युअर स्पाईन. तुमच्या स्पाईनला हळूहळू आता काय करायचं आहे, आर्च
ताण द्यायला सुरुवात करायचा, अपवर्ड्स टू द सेलिंग. आणि तुमचा जो पाठीचा कणा आहे तो त्याला ताण देऊन तो सेलिंग म्हणजे वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. मेकिंग शुअर टू कीप युअर शोल्डर अँड नीज इन पोझिशन. हे करत असताना आपले हात आणि आपले गुडघे उचलले जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. तुमचे हात आणि गुडघे जर उचलले गेले तर या आसनाचा काही उपयोग होणार नाही. हात आणि गुडघे ज्या तुम्ही सुरुवातीला ज्या पोझिशनमध्ये ठेवलेले आहे त्याच पोझिशनमध्ये तुमचे हात आणि नीज असले पाहिजे. आणि हळूहळू तुमचा जो स्पाईन आहे त्याला आर्च करायला सुरुवात करायची आहे वरच्या दिशेने. सेलिंग म्हणजे रूप छताच्या दिशेने. रिलीज युअर हेड टुवर्ड्स द फ्लोअर. तुमचं डोकं जमिनीच्या दिशेने सोडून द्यायचं आहे. बट डोंट फोर्स युअर चीन टू युअर चेस्ट. पण तुमची जी चीन आहे, हनुवटी आहे, ती हनुवटी छातीला जोडण्याचा, चिटकवण्याचा प्रयत्न करायचा नाही. इनहेल अँड कम बॅक टू नॅचरल पोज. इनहेलिंग करून पुन्हा न्यूट्रल पोझिशनला, टेबलटॉप पोझिशनला तुम्हाला यायचं आहे. टू स्टार्ट विथ यू कॅन रिपीट द प्रोसेसेस 6 टाइम. आणि सुरुवातीला जर तुम्ही हे आसन करत असाल तर तुम्ही 6 वेळेला हे आसन करून बघायला काही एक हरकत नाही. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे, हँड्स आणि नीज एकदम सरळ जमिनीला चिटकून ठेवायचे आहेत. टेबलटॉप पोझिशनला यायचं आहे. नीज हे तुमच्या हिपच्या बरोबर खालच्या बाजूलाच असले पाहिजे. रिस्ट, एल्बो आणि शोल्डर हे एका लाईनमध्ये परपेंडिक्युलर फ्लोअरला असले पाहिजे. तुमचं जे डोकं आहे ते तुम्ही जमिनीच्या दिशेने सोडून द्यायचं आहे. हनुवटी आपल्या चीन जी आहे ती चेस्टला जोडण्याचा अजिबात प्रयत्न न करता हात आणि गुडघे आहे त्या पोझिशनमध्येच ठेवून आपला जो स्पाईन आहे तो स्पाईन सेलिंगच्या दिशेने हळूहळू वर उचलायला सुरुवात करायची. स्पाईन म्हणजे पाठीचा कणा किंवा पाठीचा भाग जो आहे तो वरती उचलायला सुरुवात करायची. आणि थोड्या वेळ या पोझिशनमध्ये थांबून पुन्हा नॅचरल पोझिशनला यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे जर आसन तुम्ही केलं तर तुम्हाला तुमचे जे बॅकचे मसल्स आहे त्या बॅकच्या मसल्सला बळकटी मिळू शकते. त्यानंतर पुढचं आसन आहे गरुडासन. गरुडासन ऑर द ईगल पोज एनहान्सेस युअर बॉडीज एबिलिटी टू बॅलन्स इटसेल्फ. It also strengthens the legs muscles and improves the flexibility of the joints by losing the joint muscles. तर बघा, गरुडासन म्हणजेच ईगल पोज. ईगल म्हणजे गरुड. तुम्ही जर कधी मंदिरांमध्ये गेला असाल तर बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये तुम्हाला गरुडाची मूर्ती पाहायला मिळते. आणि ही गरुडाची मूर्ती ज्या पोझिशनमध्ये मंदिरांमध्ये असते तीच पोझिशन आपल्याला या ठिकाणी करायची आहे गरुडासनामध्ये. हे गरुडासन केल्यामुळे काय होणार आहे, युअर बॉडीज ॲबिलिटी टू बॅलन्स इटसेल्फ. तुमच्या बॉडीचा बॅलन्स तुम्हाला समतोल राखता येणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला शाळेमध्ये सांगतात की एक पाय आपल्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि एका पायावर आपल्या शरीराचा पूर्णपणे बॅलन्स सांभाळायचा आहे. बऱ्याच मुलांना हे जमत नाही. आपल्या शरीराचा आपण बॅलन्स सांभाळू शकत नाही. मग आपल्या शरीराच्या बॅलन्स सांभाळण्याची जर ॲबिलिटी तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही कोणतं आसन करायचं आहे, गरुडासन हे आसन करायचं आहे. इट ऑल्सो स्ट्रेंथन द लेग मसल्स. हे आसन केल्यामुळे तुमचे जे पायाचे मसल्स आहे, पायाचे जे स्नायू आहेत त्या स्नायूंना बळकटी येणार आहे. अँड इम्प्रूव्ह द फ्लेक्झिबिलिटी ऑफ द जॉईंट्स. आणि तुमचे जे प्रत्येक ठिकाणी जॉईंट्स असतात, बऱ्याच ठिकाणी हे जॉईंट जे आहे त्या जॉईंटची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता, म्हणजे तुम्ही तुमचे जर कधी सर्कसमध्ये गेले त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या सर्कसमध्ये काम करणाऱ्या ज्या मुली असतात त्यांचे हातपाय कशाही पद्धतीने त्या वळवू शकतात, त्याला म्हणतात फ्लेक्झिबिलिटी. मग हे जर आसन तुम्ही केलं तर तुमची जी फ्लेक्झिबिलिटी आहे जॉईंटची ती फ्लेक्झिबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे बाय लुझनिंग द जॉईंट मसल्स. तर ह्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स बघूया काय आहे. स्टँड स्ट्रेट ऑन बोथ फीट. तुम्ही तुमच्या 2 पायांवर व्यवस्थित असं पहिल्यांदा उभं राहायचं आहे. रेज द राईट लेग अँड रॅप इट अराउंड द लेफ्ट लेग. तुमचा जो उजवा पाय आहे, राईट लेग, तुमच्या डाव्या पायाला रॅप करायचा आहे. रॅप मीन्स गुंडाळायचा आहे. या ठिकाणी पिक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल की कशा पद्धतीने उजवा पाय हा डाव्या पायाला गुंडाळला गेलेला आहे. द राईट थाय शुड बी ओव्हर द लेफ्ट थाय. तुमची जी उजवी मांडी आहे ती उजवी मांडी डाव्या मांडीवरतीच आली पाहिजे. आता इथे पिक्चरमध्ये मला पिक्चर घेता आले नाही पण तुम्ही बघू शकता बुकमध्ये की त्या मुलीची जी थाईज आहे त्या थाईज बरोबर डाव्या मांडीवर राईट थाईजवर तुमची लेफ्ट थाईज आलेली आहे. तर राईट फीट शूड टच ऑफ द काफ मसल्स फ्रॉम द बिहाइंड. आणि तुमचा जो राईट पाय आहे, राईट पायाचा जो फीट आहे म्हणजे जो पाऊल आहे ते पाऊल बरोबर तुमचा जो काल्फ आहे, काल्फ म्हणजे तुमची जो पायाचा जो खालचा भाग असतो, मांसल भाग, त्याला नंतर काल्फ, या काल्फला काय करायचं आहे, बरोबर टच करून ठेवायचं आहे. 3rd नंबरची स्टेप आहे सिमिलरली रॅप द राईट हँड अराउंड द लेफ्ट हँड.
त्याच पद्धतीने तुमचा राईट हँडसुद्धा काय करायचा आहे, लेफ्ट हँडला रॅप करून घ्यायचा आहे. पिक्चरमध्ये दिसतंय की त्या गर्लने बरोबर तिचा राईट हँड लेफ्ट हँडला कशा पद्धतीने रॅप केलेला आहे. नाव प्लेस द पाम टुगेदर टू रिझेंबल्स द बीक ऑन द इगल. तुमचे जे हाताचे तळवे आहेत ते हाताचे तळवे, पाम म्हणजे हाताचे तळवे, हाताचे तळवे काय करायचे आहे, ज्या पद्धतीने तुम्ही नमस्कार करताना हात जोडता त्या पद्धतीने काय करायचे आहे, हे हाताचे तळवे तुम्ही नमस्कार केल्याप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत. आणि त्याची इगलची चोच तुम्हाला तयार करायची आहे. चोचीचा आकार तुम्हाला त्याला द्यायचा आहे. बीक म्हणजे चोच. ट्राय टू मेंटेन द बॅलन्स. आता याच पोझिशनमध्ये तुम्हाला तुमचा जो म्हणजे तुम्हाला एकदा एक पाय वरती घेतल्यानंतर तुमचा बॅलन्स राहणारच नाही आहे, तुम्ही धडपडणार आहात, पण तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुमचा बॅलन्स मेंटेन राहायला पाहिजे. स्लोली बेंड द लेग अँड लोअर द बॉडी अंटिल लूज राईट टोज टच टू द ग्राउंड. स्लोली बेंड द लेफ्ट लेग. हळूहळू तुमचा जो लेफ्ट लेग आहे की ज्यावर तुम्ही आत्ता उभे आहात तो हळूहळू बेंड करायचा आहे. आणि लोअर द बॉडी अंटिल राईट टोज टच टू द ग्राउंड. आणि ट्राय टू रिमेन दिस पोज फॉर लॉंग ॲज यू कॅन मेंटेन द बॅलन्स. आता तुम्ही किती वेळ बॅलन्स ठेवू शकता त्यापर्यंत तुम्ही काय करायचं आहे, या पोझिशनमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आफ्टर दिस आसना रिलॅक्स फॉर सम टाईम बिफोर यू रिपीट द पोजेस. आता हे आसन केल्यानंतर लगेच पुन्हा दुसऱ्यांदा प्रयत्न करायला जायचं नाही. थोड्या वेळ रिलॅक्स राहायचं आहे आणि थोड्या वेळ रिलॅक्स राहिल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, पुढचं जे आसन म्हणजे हेच आसन तुम्हाला जर करून पाहिजे असेल तर ते आसन करायचं आहे. पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे घरी जर तुम्ही हे डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे शाळेत असतं तर मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन पद्धतीने शिकवलं असतं, पण सध्या तुम्ही घरी आहात, एक एक आसन शिकवत असताना तुम्ही त्या पद्धतीने जर घरी करून पाहिलं तर तुम्हाला ही सगळी आसनं लवकरच समजते. तर अशा पद्धतीने हे गरुडासन केल्यामुळे आपल्या लेगचे जे मसल्स आहेत त्या लेगच्या मसल्सला स्ट्रेंथनेस येणार आहे आणि तुमची फ्लेक्झिबिलिटी आणि बॅलन्स ॲबिलिटी देखील वाढणार आहे. आणि लास्ट नंबरचं जे आसन आहे ते आहे उष्ट्रासन और कॅमल्स पोज. उष्ट्र म्हणजे उंट, थोडक्यात उंटाच्या सारखी जी पोज आहे म्हणून याला नाव दिलेलं आहे कॅमल पोज. Strengthen the back, opens the shoulder, chest and quadriceps. It also boosts mood and energy. These yoga postures add flexibility and strength to the body and also help in improving digestion. तर बघा, उष्ट्रासन केल्यामुळे काय होणार आहे, स्ट्रेंथेन द बॅक. बॅक म्हणजे पाठ, तुमची जी पाठ आहे त्या पाठीला बळकटी येणार आहे, तिचा व्यायाम होणार आहे. ओपन्स द शोल्डर, शोल्डर जे आहे त्या शोल्डरचा व्यायाम होणार आहे. चेस्ट, छातीला व्यायाम मिळणार आहे. क्वॅड्रिसेप्स हा आपल्या थाईच्या जवळ जे मसल्स असतात त्यांचा म्हणजे पायाचाच एक भाग आहे क्वॅड्रिसेप्स, त्याला व्यायाम मिळणार आहे. इट ऑल्सो बूस्ट मूड. तुमचा जो मूड आहे तो मूडसुद्धा बूस्ट होणार आहे आणि तुम्हाला अजूनच एनर्जेटिक वाटणार आहे. दिस योगा पोस्चर्स ॲड फ्लेक्झिबिलिटी. हे योगा पोस्चर्स केल्यामुळे तुमची जी फ्लेक्झिबिलिटी आहे, लवचिकता आहे, ती लवचिकता देखील वाढणार आहे. अँड स्ट्रेंथ टू द बॉडी अँड ऑल्सो हेल्प इन इम्प्रूव्हिंग डायजेशन. आणि बऱ्याच लोकांना डायजेशन सिस्टीमचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे अपचनाचा त्रास. जर हे आसन तुम्ही केलं तर ज्या व्यक्तींना डायजेशन सिस्टीममध्ये प्रॉब्लेम आहे अशा व्यक्तींना पचनाचा त्रास, इम्प्रूव्हिंग डायजेशनमध्ये तुम्हाला काय होणार आहे, नक्कीच फायदा होणार आहे. तर ह्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपण पाहूया. नील ऑन द योगा मॅट. आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की योगा करत असताना योगा मॅटचा उपयोग केला तर खूपच छान आहे. तर योगा मॅटवर काय करायचं आहे, नील करायचं आहे म्हणजे गुडघ्यांवर झोपायचं आहे. प्लेस युअर हँड ऑन युअर हिप. तुमचे जे हात आहे ते तुम्ही तुमच्या हिपवर ठेवायचे आहेत. युअर नी शुड बी इन द लाईन विथ द शोल्डर्स अँड द सोल ऑफ युअर फीट शुड बी फेसिंग द सेलिंग. तुमचे जे नीज आहे ते नीज शोल्डरच्या लाईनमध्येच असले पाहिजे. आता या ठिकाणी पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल, सोल युअर फीट शुड बी फेसिंग द सेल्स. तुमचे जे पायाचे तळवे आहेत ते पायाचे तळवे अशा पद्धतीने ठेवायचे आहेत की ते पायाचे तळवे छताच्या दिशेने वरच्या बाजूला असले पाहिजे. आता इथे जर पिक्चरमध्ये पाहिलं तर पायाचे तळवे वरच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतात. ॲज यू इनहेल, ड्रॉन युअर टेल बोन्स टुवर्ड द प्युबिस ॲज इफ बीइंग पुल फ्रॉम द नॅव्हल. हळूहळू श्वास घेत घेत काय करायचं आहे, तुमचं जे टेल बोन आहे म्हणजे माकड हाडाचा जो शेवटचा भाग आहे, हे जे टेल बोन आहे हे काय करायचं आहे, बिहाइंड पुल फ्रॉम द नेव्हल. तुमची जी बेंबे आहे तिथून हळूहळू काय करायला सुरुवात करायची, मागच्या दिशेने अंग झोकून द्यायला सुरुवात करायची आहे. स्टिम्युलेन्सली आर्च युअर बॅक. तुमचा जो बॅक आहे त्या बॅकला काय होणार आहे, आता आर्क पडायला सुरुवात होणार आहे, कर्व होणार आहे.
अँड स्लाईड युअर पाम्स ऑन युअर फीट. तुमचे जे हाताचे तळवे आहेत हे हाताचे तळवे हळूहळू हळूहळू तुमच्या पायांच्या तळव्यांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. डू नॉट स्ट्रेन ऑर फ्लेक्स युअर नेक बट कीप इन इट इन न्यूट्रल पोझिशन. तुमच्या मानेला जास्त ताण येणार नाही याचा विचार करायचा आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे आणि न्यूट्रल पोझिशनला येण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्टे इन दिस पोस्चर फॉर अ कपल ऑफ ब्रीथ. 2-3 वेळा श्वास घेईपर्यंत तुम्ही या पोझिशनला थांबू शकता. ब्रीथ आऊट, हळूहळू ब्रीथ आऊट करायचं आहे. एक्झलेशन करायचं आहे अँड स्लोली कम बॅक टू द इनिशियल पोज. हळूहळू नॉर्मल पोझिशनला यायचं आहे. विड्रॉ युअर हँड्स. हात मोकळे सोडायचे आहे. ब्रिंग देम बॅक टू द युअर हिप ॲज यू स्ट्रेंथन अप. नोट यू मे प्लेस अ क्युशन बिलो युअर नीज टू ईज यू वे इन टू द पोज. आणि ही पोझिशन करत असताना एक नोट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे की तुम्ही जर ही पोज करणार असाल, हे आसन जर करत असाल उष्ट्रासन, तर तुम्ही तुमच्या गुडघ्यांखाली जर पिलो ठेवली किंवा कुशन ठेवलं, उशीचा उपयोग केला तर तुमच्या गुडघ्यांना जास्त त्रास होणार नाही. अशा पद्धतीने हे जर आसन तुम्ही केलं तर तुम्हाला डायजेशन सिस्टीम, फ्लेक्झिबिलिटी, चेस्ट, क्वॅड्रिसेप्स, शोल्डर या सगळ्या गोष्टींना तुमचा व्यायाम मिळणार आहे आणि तुमचं जे आरोग्य आहे ते आरोग्य नक्कीच अबाधित राहणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या लेसनच्या 2 व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आसनं आणि त्या आसनं केल्यानंतर होणारे फायदे आणि ते आसनं करण्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स आपण पाहिल्या. आय होप तुम्हाला हे सगळे आसनं समजले असतील आणि घरी देखील सगळ्यांनी करून पाहिजे आहेत. सो डिफिकल्ट वर्ड्स पाहूया. एक्झेल श्वास घेणे, श्वास सोडणे. इनहेल म्हणजे श्वास घेणे. एन्हान्स म्हणजे इम्प्रूव्ह करणे. क्वॅड्रिसेप्स द लार्ज मसल ॲट द फ्रंट ऑफ द थाईज. टेलबोन माकडहार. प्युबिस हा एक अवयव आहे तुमच्या बॉडीमधला. आणि फ्लेक्स म्हणजे ताण देणे. अशा पद्धतीने हे डिफिकल्ट वर्ड्स नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि सगळे आसनं आपल्या घरी मॉर्निंग टाईमला किंवा इव्हिनिंग टाईमला करून बघा. ह्याचे क्वेश्चन आन्सर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाठवून देईल. ओके, थँक्यू.